सुप्रभात सगळ्यांना. मी आहे तुमची यशस्वी. आज मी रील्स नाही बनवत आहे. आज मी आता स्टार्ट करत आहो फेस अजून बॉडीचा, कारण की मी आता रील्स बनवून थकली आहो. अजून कोणीच माझ्या ह्याच्यावर लाईक नाही करत आहे. पहिले लाईक अजून सबस्क्राईब करा. मी आज तुम्हाला चेहऱ्याचे सांगत आहे. जर तुमच्या चेहऱ्याला फोड असेल या फोड अजून पिंपल्स येत असते या डाग असेल, मी त्यांचे तुमच्यासाठी ट्रिक दाखवतो. तुम्हाला डॉक्टरजवळ जायचं नाही आहे. तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. तुम्ही आपले पैसे खूप खर्च करता, पण तुमचे फोड कधीच ठीक नाही होत आहे. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. माझी मम्मीला पण फोड होते, अजून मम्मी माझी सावळी होती. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो आता. हे बघा, जे तुमचे चेहरा आहे, तुम्हाला ग्लो पाहिजे या आपले फोड असे दबवायचे आहे, तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तुम्हाला मुलतानी मिट्टी तर माहीतच असेल. तुम्ही दुकानात नाही तर किराणाच्या दुकानात भेटून जाता. तुम्ही किराणाच्या दुकानातून जा. अजून तुम्ही किराणाच्या दुकानात जा आणि तिथून मुलतानी मिट्टी आणून रोज सकाळी आणि रात्री ब्रश केल्यानंतर या तोंड धुतल्यानंतर जेवण केल्याच्या नंतरही कधीही करू शकता तोंड धुवून. त्याला पहिले आपल्या हातात नाही तर कशात घेऊ शकता, नाही वाटीत घ्यायचं आहे. ती मुलतानी मिट्टी टाकायची आहे. अजून आपल्याला पूर्ण चकाचक तोंड धुवायचं आहे आणि त्याच्यात मुलतानी मिट्टीच्या याच्यात थोडंसं पाणी टाकून ते आपल्या तोंडावर असं खूप रब करायचं आहे. मग खूप घासू आपलं तोंड धुवायचं आहे. मग तोंड धुल्यानंतर तुम्हाला थोडा ग्लो भेटेल. तुम्ही गोरी होऊ शकता. जसं की मी आहे, पण माझ्या तोंडाला फोड नाही आणि माझ्या ह्याच्यात ग्लोही आहे. ते फक्त मलाही खूप फोड होते बरं, कारण की मला खूप सावळी होती. हे अशी होती बघा, आता हे अशी होती मी, आता मी अशी झालेली आहे. आता मी खूप चांगली झालेली आहे. आता मी आहो 8 वर्षाची, नाही 10 वर्षाची आहो मी. आता तुम्हाला करायचे आहे मोठ्या अजून छोट्यांना पण करू शकता, पण छोट्यांना तेवढं नाही. तुम्हाला सांगू का, तुम्हाला फक्त 10च्या वरचं नाही करायचे आहे. तुम्हाला फक्त 10 वर्षांच्या लोकांनाच असं होऊ शकतं. आणि अजून जे पण तुम्ही जवान आहे, तर तुम्ही 10 वर्षाचे आहे नाही तर जवान आहे, तर तुम्हाला ते होऊ शकतं. आणि जर तुम्हाला भेटलं नाही तर तुमच्याजवळ पैसे नाही आहे, तर तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते जे खूपच इझी आहे. तुम्हाला सांगतो, मी तुमच्या घरी लिंबाचं पान नाही तर लिंबाचं झाड असेल, मागच्या कॉलनीमध्ये नाही तर आपल्या कॉलनीमध्ये असतात ना लिंबाचे झाडं, तुम्हाला जितके पण लिंबाची पानं पाहिजे तितके घेऊ शकता. अजून लिंबाचे पानं घेऊन तुम्ही रात्रीला पूर्ण त्याला पिसायचं आहे. पूर्ण थोडं जर पिसलं नाही तर त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मग त्याला खूप असं पिसायचं आहे. मग ते असं काय म्हणते चटणीसारखं होतं. म्हणजे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आपलं जेवण झालं तर उठून त्या टी व्ही बघता ना, मोबाईल टी व्ही नसेल या मोबाईल नसेल, जेवण केल्याच्या नंतर तुम्हाला कामं असतात ना, ते पूर्ण करून तुम्हाला ते जे लिंबाचं पानं आहे जे तुम्ही पिसले आहे ते पूर्ण तोंडाला लावून रब करून एकदम चकाचक सकाळी धुवायचं आहे. सकाळी खूपच रब करून खूप रब करायचं आहे. अजून मग तुम्हाला तुमचं स्किनचं खूप ग्लो होईल आणि तुमचे जे फोड आहे ते पूर्ण हटून जाईल. ठीक आहे. जे माझे लोक
बघत आहे आणि ज्याच्या पुढं आहे आणि ज्याचा पण ग्लो नाही आहे ते लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. मला 1 मिलियन पाहिजे. मी तुम्हाला सायंकाळी सांगते. बाय. मी तुम्हाला सायंकाळी भेटते. बाय.